नमस्कार. मेहरा माई की रसोईमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे उपवासाचा भात. उपवासाचा भात बनवायसाठी काय काय साहित्य लागते तर ते पाहून घेऊ. भाताला आपल्याला 3च साहित्यात आपला भात बनतो. चला तर मग साहित्य पाहून घेऊ. 1 वाटी वरई घेतलेली आहे. वरई किंवा भगर पण म्हटल्या जाते. चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि पाणी लागेल शिजायला. 1 वाटी वरईला आपल्याला 2 वाट्या पाणी पाहिजे. इथे आपण वरई धुवेपर्यंत आपलं पाणी गरम होते. आपण इथे 2 वाट्या पाणी टाकून घेऊ. वरई स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. वरई धुवेपर्यंत आपलं गरम पाणी तयार होत आहे. इथे आपली वरई धुवून स्वच्छ झालेली आहे. पाण्याला उकळी पण आलेली आहे. अर्धा चमचा मीठ टाकायचे आहे. 10 मिनिटात आपला भात शिजून तयार होतो. भाताला छान उकळी आलेली आहे. 10 मिनिट याला झाकण ठेवून शिजू देऊ. आपला मऊसूद वरईचा भात तयार आहे. छान नरम शिजला. चा भात आपल्याला 2 पद्धतीने खाता येतो. एक म्हणजे स्वीटमध्ये खाल्ला जातो आणि एक तिखटमध्ये खाता येते. तर मग आपण तिखटमध्ये खायसाठी भाताचा तडका बनवून घेऊ. तर तडक्याला लागणारं साहित्य आहे अर्ध वाटी तेल, 3-4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे लागेल आपल्याला. चला तर मग तडका बनवून घेऊ. अर्ध वाटी तेल टाकायचे आहे. गॅस बंद करू. इथे आपला तडका तयार आहे. आपला वरईचा भात तयार आहे. वरईचा भात आपण 2 प्रकारे खाऊ शकतो. इथे गोडामध्ये आपण दही, साखर आणि भात आणि दुधासोबत दूध, साखर आणि भात यासोबत हा गोडमध्ये खाऊ शकतो. आणि तिखटमध्ये आपण तेल मिरचीचा तडक्यासोबत आणि सोबतच कढी यासोबत 2 पद्धतीने आपण खाऊ शकतो, तिखट आणि गोड. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा छान रेसिपी बरोबर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात रहा. धन्यवाद.